हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत काही कारणांमुळे जमिनी मालकीच्या हक्कांमध्ये बदल होतो. तर ते कोणते कारण आहेत, तर ते कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण ते कोणते कारण आहे की जमिनीच्या मालकी हक्कामध्ये बदल होतो. तर पहिलं कारण आहे त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भूसंपादन. आता भूसंपादन म्हणजे काय? तर भूसंपादन म्हणजे एखाद्या कामासाठी जमीन संपादित करणे किंवा ताब्यात घेणे. आता सरकारी कामासाठी सरकार म्हणजे गव्हर्नमेंट जमिनीचं भूसंपादन करतात किंवा सार्वजनिक कामासाठी जमिनीचं भूसंपादन केलं जातं. अशा वेळेस त्या व्यक्तीला सरकारतर्फे जमिनीची बाजार मूल्य किंमत दिली जाते. म्हणजे गव्हर्नमेंट जमिनीचं बाजार मूल्य ठरवते आणि ती किंमत त्या जमीन मालकाला दिली जाते. आता ही कारवाई भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार केली जाते. आता त्यानंतर जमिनीच्या मूळ मालकाचं नाव जाऊन तिथे कोणाचं नाव लावलं जाते? सरकारी यंत्रणेचं, गव्हर्नमेंटची जमीन म्हणून ते नाव त्या जमिनीला लावलं जातं. यालाच मालकी हक्कात बदल होणे असं म्हणतात. आता नेक्स्ट आहे खरेदी विक्री. खरेदी विक्री म्हणजे मालकी हक्क बदल होणारच. खरेदी विक्री झाली तर दोन व्यक्तीमध्ये जमिनीची खरेदी विक्री झाल्यानंतर त्याचे मालकी हक्कांमध्ये बदल होतो. आता जमिनीची खरेदी विक्री झाल्यानंतर त्याचा प्रथम पुरावा म्हणजेच खरेदी खत. आता खरेदी खत हा तयार केला जातो. व्यवहार कोणत्या तारखेला कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला, किती क्षेत्रावर झाला आणि किती रुपयांमध्ये झाला, या सर्व गोष्टींची माहिती त्या खरेदी खतमध्ये दिलेली असते. आता नंतर पुढे तलाट्याकडे जाऊन त्याच्यावर फेरफार घेता येतो. फेरफार होताना जमिनीची खरेदी विक्री, वारस नोंदणी, जमिनीवर असलेला बोजा लावून या सर्व गोष्टी सविस्तर माहिती त्यामध्ये दिली जात असते. ही झाली खरेदी विक्रीचा व्यवहार. यामध्ये जमिनीचा मालक चेंज होतो खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर. आता नेक्स्ट आहे वारस नोंद. आता वारस नोंद कशी करतात? तर वारस नोंद झाल्यानंतर जमिनीचे मालकांच्या हक्कांमध्ये बदल होतो. घरातील व्यक्ती मृत पावल्यानंतर म्हणजेच मयत झाली घरातल्या एखाद्या व्यक्तीची आणि त्याच्या प्रॉपर्टीवर वारसांची नावे लावली जातात. पण त्यासाठी संबंधित वारसांनी 90 दिवसाच्या आत तलाट्यांकडे अर्ज करावा लागतो. 90 दिवसाच्या आत. जर अर्ज करण्यासाठी विलंब झाल्यास त्यांना कायद्याप्रमाणे दंड आकारला जातो, मीन्स फाईन लावला जातो. आणि वारसदारांनी अर्ज केल्यानंतर जुन्या मालकाचे नाव जाऊन त्यावर नवीन मालकाचे नाव लावले जाते. हे झाले वारस नोंद. आता नेक्स्ट आहे न्यायालयीन खटले. जर जमिनीची वाटणी करणे म्हणजेच भाऊ बहीण यांच्यामध्ये जमिनीची वाटणी करणे किंवा घरातील सर्व सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी करणे. जर वडिलोपार्जित संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, तर घरातील बहीण भाऊ सर्वांमध्ये समान हिस्सा वाटणी केली जाते. आता वारसांना त्यांचा क्षेत्र विभागून देता येतो आणि ही वाटणी वेगवेगळ्या मार्गाने केली जाते. आता ती वाटणी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या सेक्शन 85 नुसार जमीन वाटप केली जाते. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या सेक्शन मीन्स कलम 85 नुसार जमीन वाटप होतं. पण यासाठी सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्यक असते. जर सर्व हिस्सेदारांची संमती नसेल तर तहसीलदाराला जमीन वाटप करता येत नाही. म्हणजे जमीन वाटप करायची असेल तर सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्यक आहे. जर त्यातल्या एखाद्या भावाने नाही म्हटलं की नाही, मला या वाटणीमध्ये माझी संमती नाही, तर ती जमीन वाटप करता येत नाही. त्यानंतर आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल. आता नेक्स्ट कंडिशन आहे सक्षम अधिकाराचा आदेश. जर एखाद्या व्यक्तीने जबरदस्तीने मालकी हक्क बेकायदेशीरपणे मिळवला असेल, बेकायदेशीरपणे मालकी हक्क मिळवला, तर सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने मालकी हक्कामध्ये बदल होऊ शकतो.
जर एखाद्याने दस्त चुकीचा दिला आहे आणि त्या विरोधात अपील केलं तर त्यानंतर सुद्धा फेरफारमध्ये बदल केला जातो आणि मग तो बदल 7/12 मध्ये नोंदवला जातो. अशा प्रकारे सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये बदल कोणत्या कारणांमुळे होतो याबद्दल माहिती होती. थँक्यू.